हॅलो मुलांनो, कसे आहात? मी तुमची लक्ष्मी आजी. तर आज आपण जोड शब्द म्हणजे एका शब्दातील दोन शब्द वेगळे केले आहेत. हे बघा. तर लक्ष द्या. आपण पहिलं जोड शब्द आणि जोडाक्षरी शब्द ह्यातील आधी काय फरक आहे तो बघूया. जोड शब्द म्हणजे दोन शब्द घर आणि दार मिळून, हे बघा, घरदार. ताट आणि वाटी मिळून ताटवाटी असे शब्द तयार झालेत. तर हे आपल्या पूर्वजांनी पटकन त्यांच्या अनुभवातून, त्यांच्या पटकन तोंडातून ते बाहेर पडलेले आहेत शब्द. मग त्यांचे कसे घनिष्ठ संबंध असतात ते आपण पाहूया. बघा. आणि जोडाक्षरी शब्द म्हणजे एक अर्ध अक्षर आणि एक पूर्ण अक्षर. एक दोन पण असतात कधी कधी अर्धी अक्षरं आणि एक पूर्ण अक्षर. असं अर्ध आणि पूर्ण मिळून जे अक्षर तयार होतं त्याला जोडाक्षर म्हणतात. आणि ही बाकीची अक्षरं घेऊन काहीतरी सांगण्यासाठी शब्द तयार केलेला आहे. आता शब्दातील हे शब्द फक्त द होऊन का होईल का, मग शब्दातील असा जोडाक्षरी शब्द तयार झाला, याला म्हणतात जोडाक्षरी. आणि दोन शब्द वेगवेगळे म्हणून एक तयार होतो शब्द, त्याला जोड शब्द म्हणतात. तर हे बघा, घरदार, घर दार, घर आणि दार, तर ह्यांचा काय संबंध बघा. घर असलं की त्याला दरवाजा हवाच, नाहीतर आपण जो संसार करतो, जे घरात काही ठेवतो ते कसं काय म्हणजे बंद कसं करणार? कोणीतरी येणार आणि घेऊन जाणार. आपण काय घरातच बसून राहणार? कोणीतरी कामधंद्याला जाणार की नाही? कामधंदा, बघा, कामधंदा आपण जोड शब्द आला. तर कामधंद्याला जाणार त्यावेळी घर बंद करायला पाहिजे तर दरवाजा हवाच. मग घर आलं की त्याला दरवाजा हवाच. एवढा त्याचा घनिष्ठ संबंध, जवळचा संबंध आहे. आता बघा, ताट वाटी, ताट आणि वाटी. ताटात आपण जेवण घेतो, डाळ पाहिजे की नाही आपल्याला, मग ती वाटीत घेणार. कप बशी, कप बशी, कप आणि बशी. कपात चाय घेतो, तोंड भाजणार, गरम असते चाय. मग बशी हवीच, बशीत ओतून पितो. तांब्या कळशी. आता बघा, तांब्या कळशी माहीत नसेल तर, तांब्या तुमच्या घरात असेल पण कळशी माहीत नसेल कदाचित सर्वांनाच, तर कळशी अगोदर आम्ही लोक गावी असताना, गावी विहिरीचं पाणी काढायचो तर त्यावेळी कळशीने काढायचो. तर पूर्वज आपले ते कळशे वापरायचे. अजूनही गावी आपल्या कळशा वापरतात, इथेही लोक वापरतात जिथे टायमावर पाणी येतं. आमच्याकडे 24 तास आहे पाणी, पण बाकीच्यांकडे टायमावर येते. ती कळशी वगैरे वापरतात, हांडा कळशी. तर माहीत असेल थोड्याशा तरी मुलांना. तर ती कळशीतून पाणी आणलं तर पिणार कसं सांगा बघू. मग त्याच्यासाठी थोडं छोटं भांडं पाहिजेच ना, मग तो तांब्या. ग्लास वगैरे आता तर तांब्यात ओतून मग प्यायचं पाणी, म्हणून ते तांब्या कळशी ही जोडी. लाटणी पोळपाट, लाटणी आणि पोळपाट हे तर काय सांगायलाच नको. चपाती लाटायची म्हटल्यावर पोळपाटाबरोबर लाटणी हवीच. साडी चोळी, साडी आणि चोळी, चोळी म्हणजे ब्लाऊज. अगोदर लोक चोळी बोलायचे आणि तो पीस पण वेगळा असायचा, शिवायची पद्धत पण वेगळी असायची. ते असू दे, पण साडी नेसल्यानंतर ब्लाऊज हवाच ना, म्हणून साडी चोळी. मीठ मिरची, मीठ आणि मिरची. भाजीत आपण मीठ घालतो आणि मिरची पण हवीच, नाहीतर भाजी कशी चविष्ट होणार. मीठ नाही घातलं तर आपण भाजी खाऊ शकतो का? तर मीठ मिरची. मीठ मोहरी, मीठ आणि मोहरी याचा काय संबंध? मीठ मिरची भाजीत हवीच, पण मीठ मोहरी, मीठ भाजीत हवं, सगळ्या अन्नात हवंच, पण मोहरी काय सगळ्याच अन्नात नको. पण ही मीठ मोहरी हा शब्द कसा तयार केला, पटकन निघाला. तर लहान मूल रडतं, रात्री आंघोळ वगैरे घातली की त्याला मीठ मोहरी ओवाळून चुलीत टाकतात. मीठ मोहरी मिरची असे हातात घेतात, कोण कोण तुरटी घेतात अजून, आणि ती ओवाळतात. अशी म्हणतात आईवडिलांची, शेजाऱ्या पाजाऱ्यांची, कुत्र्या माजराची, झाडापेडांची आणि चुकलेल्या माकलेल्यांची. कोणाची जर नजर लागली तर ती चुलीत जाऊ दे असं म्हणतात आणि चुलीत टाकतात. आणि मग ते चुलीतलं ते अशी चूल असते ना, हे बघा, हे तीन दगड समजा,
आणि याच्यावर भांडं इथे लाकडं लावतात. मग इकडचं असं टिकली काढतात थोडं काळं आणि डोक्याला लावतात आणि डाव्या पायाच्या तळपायाला लावतात डाव्या पायाला आणि ते काढतात. तर मीठ मोहरी घाल बाबा असं ते पटकन निघालेला शब्द आहे तोंडातून, मीठ मोहरी घाल. लक्षात घ्या बाळांनो. भाजी भाकरी हे मी कशाला सांगते, असं सांगितलं माहीत असलं की पाठ करायला नको, लक्षात राहतं. आणि माहीत पण असावं बाळांनो. भाजी भाकरी, भाजी आणि भाकरी. मला सांगा तुम्ही भाजी बष्टी खाणार का भाकरी बरोबर खाणार? भाकरी बष्टी खाणार का? भाजी हवीच ना भाकरी खायला. तर असं आहे ते. तुम्ही चपाती भाजीशिवाय खाऊ शकता का? चायसोबत तरी खाणार, नाही तर भाजीसोबत तरी खाणारच ना. तर भाजी भाकरी, भाजी भाकरी दे त्याला असं. चाय पाणी, चाय आणि पाणी. आता चाय आणि पाणी एकसाथ आपण पितो का? नाही. पण पाहुणे ज्यावेळी येतात आपल्याकडे त्यावेळी आपण काय करतो, पहिलं पाणी देतो, नंतर त्यांना चहा विचारतो, पानसुपारी देतो. पानसुपारी हे सुद्धा जोड शब्द आहे. तर पानसुपारी असं आता नाही पण त्यावेळी द्यायचे. तर चाय पाणी. आता चाय आणि पाणी ते काय विचारलंच नाही पाहुण्यानं, घरी गेल्यावर सांगायचे काय अमक्याकडे गेलेलो पण त्याने चाय पाणीसुद्धा विचारलं नाही, असा तो शब्द. अन्न पाणी. आपण अन्न खातो, काहीही खाऊ दे, भाकरी असू दे भात असू दे खातो, पाणी पितोच की नाही. आणि अन्न शिजवायला पण पाणी पाहिजे. तर अन्न पाणी, अन्न पाण्याची काय सोय झाली की नाही असं. आता खाणं पिणं. खाणं म्हणजे आपण खाणं आणि पिणं. खाणं आपण म्हणजे जेवण जे जेवतो चावून चावून खातो त्याला खाणं म्हणतात. आणि पिणं म्हणजे पाणी पितो, ज्यूस पितो ते काय सांगायला नको तुम्हाला. पण बघा आता नवर आहे बघा, हे लक्ष द्या, नवर टिंब दिलं. ह्याचा अर्थ खाणे आहे. हा अनुस्वार नाही आहे, हे ने आहे. मात्राऐवजी न तो टिंब दिला आणि खाणं केलं आणि नचा उच्चार पूर्ण येतो इथे बघा. खाणं पिणं असं न बोलतो आपण, नाही तर शेवटचं अक्षर आपण पूर्ण बोलत नाही. आता बघा चाय बोलतो का? चाय बोलतो. काय बोलतो? चाय. मीठ बोलतो, मीठ असं बोलतो. आता मीठ मोहरी असं बोललो, मीठ मोहरी असं बोललो का? नाही, मीठ मोहरी असं बोलू. तर खाणं पिणं नचा उच्चार पूर्ण केला, म्हणून टिंब दिलं. अनुस्वार नाही आहे. आता बघा मीठ मसाला. मीठ आणि मसाला, हे मी 2 लिहिले, 2 आता इथे असं करते, असं केलं तरी चालतं. मीठ मसाला, मीठ आणि मसाला. तर मीठ आणि मसाला, आपण आता डाळ बनवतो तूर डाळ त्यावेळी मीठ आणि मिरची घालतो. पण कडधान्याची ज्यावेळी आमटी बनवतो त्यावेळी मीठही हवंच आणि मसालाही लागतो, गरम मसाला लागतो. चोळी बांगडी. आता तुम्ही म्हणाल चोळी आणि बांगडी. चोळी इथे काय आहे? साडी चोळी. साडी असल्यावर चोळी पाहिजे, चोळी म्हणजे ब्लाऊज पाहिजे. तर इथे चोळी बांगडी का? बांगड्याचा आणि चोळीचं काय संबंध म्हणालात तुम्ही? येणार शब्द प्रश्न तुमच्या मनात, सांगते ऐका. अगोदर माहेर वाशीन म्हणजे लग्न झालेली मुलगी माहेरी जायची. त्यावेळी काय सगळ्यांची परिस्थिती चांगली नसायची. त्यावेळी निदान साडी नाही तर चोळी तरी देऊया आणि हातात बांगडी भरायला बांगडी देऊया. मग काय असले पैसे काहीतरी असले तर पैसे द्यायचे. चोळी बांगडी घे बाबा, तू घे बाई तुला, असं ते काहीतरी हातावर टेकवायचे. ते चोळी बांगडी घे, समजलं ना. साडी चोळी घ्यायला गेलं तर अजून पैसे जास्ती पाहिजेत म्हणून. तर असा त्याचा अर्थ आहे. म्हणून त्या लोकांनी त्यावेळी चोळी बांगडी तरी घे बाई, आलीस ती, जातेस ती आता असं. तर चला, समजलं असेल तुम्हाला. आता आपण भेटूया पुढच्या व्हिडिओत. बाय.